आणि पेपर फुटीनंतर आज नीटची फेरपरीक्षा होतीये। परभणी जिल्ह्यामध्ये 14 केंद्रांवरती ही परीक्षा पार पडणार असून 4751 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। त्याआधी आर्मीचे जवान, तहसीलदार तसंच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि नीटचे पेपर याच बंदोबस्तात केंद्रांवरती पोहोचवलेले आहेत। परभणीतील परीक्षा केंद्रावरून तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तर राज्यातही अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था आपल्याला नीटच्या परीक्षेसाठी पाहायला मिळते। पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेतच एका ट्रंकेतून नीटचे पेपर हे केंद्रांवरती पोहोचवले जात आहेत। पुन्हा पेपर फुटू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। पेपर फुटीमुळे देशभरामध्ये नीटची पुनर्परीक्षा आज पार पडते आणि या परीक्षेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे। मी परभणीच्या शिवाजी कॉलेज या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर या केंद्रावर मोठी तयारी जी आहे ती या पुनर्परीक्षेची केली गेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 14 परीक्षा केंद्र आहेत। या 14 परीक्षा केंद्रांवर 4751 विद्यार्थी परीक्षा आज देणार आहेत आणि या 14 केंद्रांवर जवळपास 104 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच आर्मीचे जे जवान आहेत ते जवळपास 35 जवान या पूर्ण 14 केंद्रांवर तैनात असणार आहेत। अधिकाऱ्यांची सुद्धा पाहणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। सर्वच तयारी जी आहे ती जवळपास करण्यात आलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी आहे जी आहे ती पूर्ण प्रशासन घेत आहे। आपल्यासोबत या परीक्षा केंद्राचे ऑब्झर्व्हर आहे। सर, परत अशा प्रकार घडू नयेत यासाठी काय काळजी घेतली जात आहे? एनटीएने या परीक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत चोख पद्धतीने काळजी घेतलेली आहे की परीक्षा सेंटरवरती जेव्हा ट्रंक बॉक्स आम्ही घेऊन येणार आहोत त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने 2 जवान दिलेले आहेत। त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा सोबत होती। आता आशा करूयात की या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा जी आहे ती व्यवस्थित देता येईल आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।